राजकारणापेक्षा आमचं कुटुंब समाजकारणात सक्रिय आहे। त्यामुळे इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकपदी काम करत असताना आपण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील राहू, असं इंडियन डेअरी असोसिएशनचे संचालक डॉक्टर चेतन नरके यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलंय। इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकपदी डॉक्टर चेतन नरके यांची दुसऱ्यांदा निवड झालेली आहे। यापूर्वी अरुण नरके यांनी या ठिकाणी 28 वर्ष काम केलेलं आहे आणि यानंतर आता चेतन नरके हे दुसऱ्या वेळी संचालकपदी या ठिकाणी निवड झालेले आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की एकूणच इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून काय काम चालतं या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल? मला वाटतं इंडियन डेअरी असोसिएशन ही दूध हे संस्थांमधली शिखर संस्था आहे आणि या शिखर संस्थेमध्ये दूध उत्पादक असेल, वारणा किंवा गोकुळसारखे दूध संघ असतील किंवा ग्राहक असेल, ॲडमिनिस्ट्रेशन असेल, राज्यकर्ते असतील, यांच्या डेअरी उद्योगासाठी ह्या प्रत्येक जे स्टेक होल्डर्स आहेत त्या निमित्तानं त्यांना धोरणात्मक पुढचा जो निर्णय असतात ते कशा पद्धतीनं असावेत, आपल्या दूध उत्पादन असताना चांगल्या पद्धतीनं जास्तीत जास्त दुधाला दर कसा देता येईल किंवा त्याच्यापासून जे दुग्धजन्य पदार्थ आहेत त्याच्यावर आम्ही प्रयत्न करून GST कमी केला, त्या माध्यमातून ग्राहकांचं दूधजन्य उत्पादनांचं सेवन वाढलं आणि गृहिणींना एक 3-4 पैसे घरी कमी राहून त्यांच्याकडे दुसऱ्या पद्धतीने ते वापरता येतात। अशा पद्धतीनं धोरणात्मक निर्णय दूध संस्था किंवा दूध धंदा वाढवण्यासाठी या 5 स्टेक होल्डरना धोरणात्मक निर्णय हे सेंटरशी डिस्कस करून जास्तीत जास्त इम्प्लिमेंटेशनमध्ये आणून आपल्या लोकांना त्याचा कसा उपयोग होईल आणि दूध धंदा कसा वाढेल याच्यासाठी त्याच्यामध्ये इंडियन डेअरी असोसिएशनचं काम असतं। एकूणच दूध धंदा किंवा दूध व्यवसाय वाढवण्याचे एक आव्हानच आहे, मात्र चांगल्या प्रतीची जनावरे खरेदी करणे किंवा दूध उत्पादकता वाढवणे हे देखील सध्या आव्हान आहे। त्याकडे कसं पाहताय आपण? भारत पूर्ण जगामध्ये 230 मिलियन मेट्रिक टन दुधाचं उत्पादन करतं। पुढच्या 2048 पर्यंत भारत देश आपण म्हणतो की डेअरी टू द वर्ल्ड म्हणजे जवळपास 648 मिलियन मेट्रिक म्हणजे 3 पटीनं आपण पुढच्या 2048 पर्यंत आपलं उत्पादन वाढवणार आहे आणि याच्यामध्ये इंडियन डेअरी असोसिएशनचा धोरणात्मक पद्धतीनं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सरकारच्या माध्यमातून शेवटच्या घरापर्यंत जाणं हे या संस्थेचं त्याच्यामध्ये मेन महत्त्व आणि त्या महत्त्वाचं ध्येय असेल। एकूणच इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकपदी आपण आहातच, याचबरोबर गोकुळ दूध संघाच्या संचालकपदी देखील आपण आहात। त्याचा उपयोग कसा होईल? कारण एकूणच गोकुळ दूध संघात जर बघितलं तर दूध संकलन वाढीचा मुद्दा कायम चर्चेत असतो की दूध संकलन वाढत आहेत, त्याचा फायदा कसा होईल? सेंटर लेवलला धोरणात्मक निर्णय जे योजनांच्या बाबतीत असतील किंवा दुधाच्या बाबतीत असेल किंवा GST काउन्सिलकडे ज्यावेळी IDAनं तिथं पक्ष आपला ठेवला की त्याच्यामध्ये जर आम्ही 18% तुपावरचं GST जर आपण कमीत कमी ठेवला किंवा 0% नेला तर त्याचं सेवन वाढेल आणि दुधाच्या धंद्याला चांगल्या पद्धतीने उभारी मिळेल। अशा पद्धतीचे निर्णय आम्ही घेतो जे गोकुळच्या सारख्या संस्थांना देखील उपयोगाचे आहेत, पण त्याचबरोबर दूध उत्पादक, ग्राहक आणि त्याचबरोबर त्या संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व संचालक असतील किंवा कर्मचारी असतील किंवा दूध डेअऱ्या ज्या गोकुळसारख्या संस्थेशी अटॅच त्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये फायदा होतो, कारण आर्थिकदृष्ट्या त्या माध्यमातून त्या संस्थांना 4 पैसे लिटर मागं मिळण्यामध्ये मदत होते। इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकपदी निवड होत असताना ही निवड बिनविरोध झाली की देशभरातून काही लोक त्या ठिकाणी होती? काय मला वाटतं की मागच्या वेळी ही निवडणूक ही बिनविरोध होती, पण यावेळी पंजाबचे गुरबीत सिंग तिब्बी आणि गुजरात जामनगरचे कांतीलाल घडियाल हे माझ्या स्पर्धेमध्ये तिथं होते आणि मला अतिशय अभिमानाची गोष्ट सांगते की महाराष्ट्रातल्या एका दूध उत्पादकाला, माझ्यासारख्या एखाद्या कोल्हापूरच्या कार्यकर्त्याला 85% मतदान हे माझ्या बाजूनं झालं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांनी विश्वास ठेवला माझ्या कामावर। आजपर्यंत जे माझा रिसर्च असेल, माझे आर्टिकल्स असतील आणि आजपर्यंतचं गोकुळच्या माध्यमातून जे काम होतं हे त्यांना मी पटवून देऊ शकलो आणि त्या कामाला, त्या डेडिकेशनला आणि कोल्हापूरच्या बाणाला त्यांनी झुकतं माप दिलं आणि मला त्यांनी मतदान करून इथं निवडून आलं, याचं मला मनापासून त्यांचे आभार मानावेसे वाटतं। एकूणच जर आपण पाहिला तर या ठिकाणी आपण निवडणूक जिंकलेल्या आहेत, आपल्या घराण्याला राजकीय वारसा देखील आहेत, नक्कीच याचा राजकीय उपयोग होणार आहे का? मला वाटतं राजकीयपेक्षा अरुण नरके साहेबांचं घराणं हे नेहमीच पहिल्यापासून समाजकार्यात आहे। राजकारण हा भाग आमच्याकडे कधी नव्हता। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की दूध उत्पादकाला 4 चांगले पैसे मिळावेत, त्यांची मुलं बाळं व्यवस्थित राहावीत आणि त्या माध्यमातून समाजकारण आमच्या हातून घडत राहावं एवढीच प्रामाणिक इच्छा याच्यामध्ये मी व्यक्त करतो।
धन्यवाद. तर हे होते चेतन नरके. एकूणच इंडियन डेअरी असोसिएशनच्या माध्यमातून देशभरात जे दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी एक धोरणात्मक निर्णय घेतले जातात आणि त्याचबरोबर ते गोकुळच्या संचालकपदी देखील आहेत. त्याच्यामुळे नक्कीच कोल्हापूरसाठी हे देखील एक अभिमानास्पद आहे आणि नक्कीच गोकुळला देखील त्याचा फायदा होईल. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह इक्बाल रेटरेकर.